श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान व्हा, कारण तुमच्या आयुष्यात गेल्या 5 महिन्यापासून सुरू असलेला संघर्षाचा काळ आता एका अत्यंत भयानक वळणावर येऊन ठेपला आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ, जो इतके दिवस सुप्त अवस्थेत होता, तो आता अशा एका नक्षत्रात प्रवेश करणार आहे जिथे साक्षात कालपुरुषाची नजर आहे. गुरुजींनी या व्हिडिओत स्पष्टच सांगितलं आहे की येणारे 10 दिवस तुमच्यासाठी आरपारची लढाई ठरणार आहेत. कारण हा बदल तुम्हाला शिखरावर नेणार की पाताळात ढकलणार हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अर्ध्यावरती सोडू नका चुकूनही. कारण वृश्चिक राशीच्या जातकांनो, नशिबाचे चक्र आता अशा रीतीने फिरणार की तुम्हाला सावरण्याची संधी मिळणार नाही. कारण गुरुजींनी या भविष्यवाणीत एका अशा मंगळशनी युतीचा उल्लेख केला आहे जी रक्ताचे नाते शत्रू बनू शकते. तुमच्या घरात किंवा व्यवसायात अचानक उद्भवणारी संकटे ही केवळ योगायोग नसून ग्रहाची एक मोठी चाल सुद्धा आहेत. लक्षात घ्या. तुमच्या घरात किंवा व्यवसायात अचानक उद्भवणारी संकटे ही केवळ योगायोग नसून ग्रहाची एक मोठी चाल आहे आणि त्यामुळेच या संकटाचा घाव थेट तुमच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर होणार का? गुरुजींनी सांगितलेला तो एक विजय मंत्र कोणता आहे जो तुमचे रक्षण करू शकतो हे समजून घेण्यासाठी प्रत्येक शब्द शेवटपर्यंत आहे का? वृश्चिक राशी जातकांनो, ही केवळ साधी भविष्यवाणी नसून तुमच्या राशीच्या तुमच्या येणाऱ्या काळाचा मृत्युंजय इशारा आहे. गुरुजींनी स्वबळावर आणि अनुभवाच्या जोरावर असे काही खुलासे केले आहेत की ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा रुद्र संहिताचा काळ तुमच्या आयुष्यात मोठा खुलासा करणार आहे आणि जितका प्रलयकारी असेल तितका तो संधीचा खजिनाही ठरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितलेली ती अचूक चूक टाळावीच लागेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आणि विजयाचा मार्ग नेमका कोणता आणि कुठे लपलेला आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी भविष्यवाणी शेवटच्या सेकंदापर्यंत ऐकणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी आणि तुमच्या रक्तातील ऊर्जेचा कारक असलेला मंगळ गेल्या पाच पाच प्रदीर्घ महिन्यापासून अत्यंत हतबल आणि मृतपाय अवस्थेत आहे. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की सूर्याच्या प्रखर तेजामुळे तुमचा हा योद्धा ग्रह इतके दिवस अस्त झाला होता, ज्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारची पटाहाट आणि अस्वस्थता घर करून राहिली होती. मात्र आता रामनवमीच्या त्या पावन मुहूर्तावर हा मंगल ग्रह साक्षात जागृत होणार आणि ही केवळ खगोलीय घटना नसून तुमच्या आयुष्यातील मार्ग झटकून टाकणारी एक दैविक क्रांती आहे जी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी सज्ज झाली आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं, मंगळाचा हा उदय तुमच्या पुरुषार्थाला एक नवीन व अचाट उंचीवर नेऊन ठेवणार. गुरुजीच्या मते तर ज्या कामामध्ये तुम्हाला सतत अपयश येत होते किंवा जिथे तुमचे प्रयत्न अपुरे पडत होते, तिथे आता तुम्हाला साक्षात शक्तीचा संचार जाणवेल. हा काळ तुमच्यासाठी विजय शंखनाद ठरणार आहे, कारण नशिबाची साथ आता तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन सोडणार आहे की तुमच्या आयुष्यात एक नवी उमेद आणि नवा व्हिजन तयार होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांना नामोहरम करून यशाची नवी शिखरे गाठू शकाल. त्यासोबतच मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा भाग्योदयाचा काळ जितका आनंददायी आहे तितकाच तुम्हाला गंभीर परीक्षेला सुद्धा सामोरे जावे लागेल. जसे की गुरुजींनी अत्यंत गोपनीयरित्या सांगितले आहे की मंगळ उदय होताच तो एका अशा ग्रहाच्या छायेत जाणार आहे जो तुमच्या संयमाचा अंत पाहू शकतो आणि या विजयाचा विजयाचा आणि या विजयाचा स्वाद चाखण्यापूर्वी तुम्हाला एका अदृश्य अशा शत्रूचा सामना करावा लागणार आहे जो तुमच्या स्वभावात दडलेला आहे. हा विजय शाश्वत असेल की क्षणभंगूर, आणि नशिबाचा हा खेळ नेमका कोणत्या वळणावर तुम्हाला घेऊन जाईल हे गुपित उलगडण्यासाठी गुरुजींनी सांगितलेले पुढे जे अत्यंत बारकाईने ऐका. वृश्चिक राशी जातकांनो, आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे, कारण गुरुजींनी या भागामध्ये अत्यंत असा भयावह ग्रहाच्या युतीचा खुलासा केला आहे. मंगळ ग्रह मंगळ ग्रह उदय तर होत आहे, पण उदय होताच तो थेट क्रूर शांती शनिदेवाच्या समोरासमोर येत आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा दोन शक्तिशाली आणि परस्पर विरोधी ग्रह एकत्र येतात तेव्हा तो काळ तख्ता आ- तख्ता
पालट करणारा असतो. याचा अर्थ असा की तुमच्या हातात आलेली सत्ता, पद किंवा प्रतिष्ठा एका क्षणात धुळीला मिळू शकते. आणि त्यामुळेच मित्रांनो, गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले की हा काळ साध्या माणसासाठी नाही, तर संयम राखणाऱ्या योद्ध्यासाठी आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या युतीचा सर्वात मोठा तडाखा तुमच्या नात्यावर आणि मानसिक शांततेवर बसणार. शनी आणि मंगळाचा हा संघर्ष तुमच्या मनात प्रचंड अहंकार आणि क्रोध निर्माण करू शकतो. मी कोण आहे हे तुला दाखवून देतो, ही भावना तुमच्या नाशाचे कारण ठरू शकते. कारण तुमच्या घरातील कलह वाढतील, रक्ताच्या नात्यामध्ये द्वेष निर्माण होईल आणि विनाकारण शत्रू डोकं वर काढतील. कारण गुरुजींनी इशारा दिला की ही वेळ स्वतःला शक्ती दाखवण्याची नाही, तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, जर तुम्ही या काळात कोणाशी वाद घातला, तर त्याचे परिणाम तुम्हाला अनेक वर्षापर्यंत भोगावे लागणार आहेत. त्यामुळेच वृश्चिक राशी जातकांनो, गुरुजींनी अशा एका अदृश्य धोक्याचा सुद्धा उल्लेख केला आहे, जो तुमच्या आरोग्यावर आणि अपघाताच्या रोगावरती योगावरती घाला घालू शकतो. आणि जेव्हा हे दोन ग्रह भिडतात, तेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि रक्तभिसरणाचे आजारही बळवतात. त्यामुळे आता अचानक उद्भवणारे अपघात किंवा सर्जरीचे योग या काळात प्रबळ झालेत. पण घाबरू नका, कारण गुरुजींनी या संकटातून वाचवण्यासाठी हनुमंतरावाचा एक अत्यंत असा गुप्त उपाय सांगितला आहे, जो तुमच्या भोवती सुरक्षेचे कवच तयार करेल. तो उपाय काय आहे आणि 30 मार्चचा तो महासंगम तुमच्यासाठी काय घेऊन येतोय, हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या दैवी शक्तीला जागृत करण्याची, जी तुमच्या सभोवतालच्या नकारात्मकतेचा नाश करेल. गुरुजींनी या भागात चैत्र नवरात्रीच्या त्या अत्यंत प्रभावी तिथींचा खुलासा केला आहे, ज्या तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी साक्षात वरदान ठरणार आहेत. 25 मार्चचा दिवस तुमच्यासाठी काळरात्री पूजनाचा आहे. गुरुजींच्या मते, जर तुमच्यावर एखादा खटला सुरू असेल, कोर्ट कचेरीच्या फेऱ्या संपत नसतील किंवा तुमचे शत्रू तुम्हाला गुप्तपणे त्रास देत असतील, तर हा दिवस तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. या दिवशी केलेली एक विशिष्ट पूजा तुम्हाला केवळ विजयच मिळवून देणार नाही, तर तुमच्या शत्रूंना नतमस्तक व्हायला भाग पाडेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या नवरात्रीत गुरुजींनी तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि सिद्ध उपाय सांगितला आहे. तुमच्या राशीच्या दोषांना आणि मंगळाच्या पीडेला शांत करण्यासाठी पिवळ्या मोहरीचा सिद्धापिली सरसन वापर करून केलेली महापूजा आणि दुर्गा नामावलीचे पठण हे तुमचे सर्वात मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर जीवनात एखादी विपत्ती टळत नसेल, तर सलग 3 दिवस आई भगवतीच्या चरणी स्वतःला अर्पण करा. कन्यापूजनाचे महत्त्व सांगताना गुरुजींनी एक असा चमत्कारिक योग सांगितला आहे, ज्यामुळे तुमच्या घरावरील सर्व संकटे एका रात्रीत परतवून लावली जाऊ शकतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ भक्तीचा नाही, तर तुमच्या नशिबाच्या पुनर्लेखनाचा आहे. गुरुजींनी या भागात अशा एका अदृश्य शक्तीचा उल्लेख केला आहे, जी या 9 दिवसात तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. पण सावधान, जर तुम्ही या काळात पावित्र्य राखले नाही किंवा कोणाचा अपमान केला, तर मिळालेले सर्व पुण्य एका क्षणात नष्ट होऊ शकते. विजयाचा शंखनाद तर होणारच आहे, पण तो विजय तुमच्या घरात सुख आणि समृद्धी घेऊन येईल की केवळ अशांतता, हे सर्वस्वी तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. आता 30 मार्चचा तो रुद्रप्रसंग तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, हे रहस्य उलगडण्यासाठी गुरुजींचे पुढील विवेचन अत्यंत लक्षपूर्वक ऐका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत, जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. गुरुजींनी या भागात 2026च्या नवीन भारतीय संवताचा अत्यंत भयानक खुलासा केला आहे. यावर्षी सुरू होणारे रुद्र नावाचे संवत हे साक्षात विनाशाचे आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा रुद्र नावाचे वर्ष येते, तेव्हा विश्वामध्ये मोठी उलथापालथ होते. गुरुजींच्या मते, ग्रहांची सध्याची स्थिती पाहता हे वर्ष केवळ तुमच्या राशीसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एका मोठ्या परीक्षेचे असणार आहे. युद्धाच्या ज्वाळा, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी अहंकाराचा स्फोट या काळात चरमसीमेवर असेल, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावरही होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात एका अशा विस्फोटक योगाचा उल्लेख केला आहे, जो विमानांचे अपघात, मोठे हल्ले आणि जगभरातील सत्तांतरांचे संकेत देत आहे. शनी आणि मंगल एकाच राशीत चालत असताना आणि त्यांच्यावर राहू केतूची सावली असताना जगातील मोठ्या नेत्यांचे अहंकार प्रजेवर भारी पडणार आहेत. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा राजाचा अहंकार वाढतो, तेव्हा त्याचे फळ सामान्य जनतेला भोगावे लागते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही याचे पडसाद उमटणार आहेत.
तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे, जिथे तुमची बाजू ऐकून घेतली जाणार नाही. अशावेळी तुमची चीड तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भीतीदायक आहे तितकाच तो तुमच्या पुण्याचा हिशोब तपासणारा आहे. गुरुजींनी या भागात अत्यंत गूढपणे सांगितले आहे की जेव्हा चहूबाजूला अंधार असतो तेव्हा केवळ तुमच्या सत्कर्माचा दिवा तुम्हाला वाचवू शकतो. 30 मार्चला येणारा तो सोमप्रदोष हा या रुद्र संवतातील पहिला मोठा आधार ठरणार आहे. महादेवांची ती त्रिनेत्र नजर तुमच्या शत्रूंचा नाश करणार की तुमच्या चुकांची शिक्षा देणार, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न गुरुजींनी उपस्थित केला आहे. या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक असा महामृत्युंजय मार्ग सुचवला आहे, जो तुम्हाला या प्रलयाच्या छायेतून सुखरूप बाहेर काढेल. तो मार्ग नेमका काय आहे आणि यशाचा शेवटचा टप्पा कसा गाठायचा, हे जाणून घेण्यासाठी शेवटचा भाग अत्यंत काळजीपूर्वक ऐका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण या भविष्यवाणीच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याची चावी दडलेली आहे. गुरुजींनी या भागात 30 मार्चला येणाऱ्या सोमप्रदोष व्रताचे असे काही रहस्य सांगितले आहे, जे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्टांना एका रात्रीत भस्म करण्याची शक्ती ठेवते. हा या नवीन संवतातील पहिलाच सोमप्रदोष आहे, जो अत्यंत दुर्मिळ योगात येत आहे. गुरुजींच्या मते जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती कोणातरी रोखून धरली आहे किंवा नशिबाची साथ मिळत नाहीये, तर हा दिवस तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे. महादेवांच्या या विशेष प्रदोषात केलेला एक छोटासा मानसपूजा विधी तुम्हाला 1,00,000 पटीने अधिक फळ देणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी यशाचा तो महामंत्र दिला आहे जो तुम्हाला गर्दीतून वेगळे करेल. तो मंत्र म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य. अनेकदा तुम्ही खूप वेगाने सुरुवात करता, पण अर्ध्यातच अहंकारामुळे किंवा कंटाळ्यामुळे थांबता. गुरुजींनी कासव आणि सशाची कथा सांगून इशारा दिला आहे की जर तुम्ही अहंकाराच्या शिखरावर बसून जगाला तुच्छ लेखले, तर तुमच्यापेक्षा कमजोर व्यक्ती तुम्हाला मागे टाकून जाईल. शनी आणि मंगळाच्या या युतीत ज्याची बुद्धी स्थिर राहील आणि जो कोणालाही आपल्या योजनांचा सुगावा लागू देणार नाही, तोच या काळात सम्राट बनणार आहे. तुमची गुप्तता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी शेवटी एक असा जीवनरक्षक सल्ला दिला आहे जो तुमच्या भविष्यातील सर्व संकटांवर मात करेल. जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा महागड्या अंगठ्या किंवा तोडगे तुम्हाला वाचवू शकत नाहीत, तर तुमचे पुण्य तुम्हाला वाचवते. एखाद्या गरजूला केलेले अन्नदान, मुक्या प्राण्यांची सेवा किंवा मनातील शुद्ध भावना हेच खरे उपाय आहेत. गुरुजींनी या व्हिडिओच्या शेवटी एका अशा टाइम होलबद्दल सांगितले आहे, जिथे थोड्याच वेळात केलेली भक्ती तुमच्या 7 जन्मांची पापे धुवून टाकू शकते. हा काळ तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. त्यामुळे गुरुजींनी सांगितलेला हा मार्ग आणि दिलेला आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी तयार व्हा. तुमचा विजय निश्चित आहे. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा.